नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। महाराष्ट्र पोलीस भरती 2025 संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो, की याची मैदानी चाचणी कधी होऊ शकते, याच्या एक्सपेक्टेड जे आहे तर ते डेट आपल्याला आली आहे। त्यासोबतच पुन्हा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ मिळू शकते का? आता जी फॉर्म भरण्याची मुदत चालू आहे तर त्याच्यापेक्षा आणखी मुदतवाढ तुम्हाला मिळू शकते का? तर या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी तयारी करत असाल तर त्याची आपण रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी अवेलेबल करून दिली आहे। संपूर्ण तुमची लेखी परीक्षा तयारी करून घेतली जाणार आहे। त्यासोबतच सर्वात मोठी 2000+ टेस्ट तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात मोठी ही टेस्ट सिरीज पाहायला मिळणार आहे। 199 रुपयामध्ये ऑनलाईन स्वरूपाच्या या टेस्ट आहेत, ज्याच्यामध्ये 40,000 प्रश्नांचा तुमचा सराव करून घेतला जाणार आहे, म्हणून तुम्ही ही टेस्ट सिरीज नक्की जॉईन करू शकतात। बघा, नुकतीच साम टीव्ही मध्ये बातमी आली होती की मैदानी चाचणी ही फेब्रुवारी पासून जी आहे तर ते आपल्याला होताना बघायला मिळू शकते। जानेवारीमध्ये निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्यांच्यामुळे आपल्याला ही फेब्रुवारीमध्ये होताना जी आहे तर ते दिसू शकते। त्यासोबतच मित्रांनो, राज्यात लेखी परीक्षा ही एकाच दिवशी घेण्याचा जो आहे तर तो मानस पुन्हा एकदा पोलिसांनी जो आहे तर तो दर्शवलेला आहे। मागच्या वेळी तसं केलं होतं पण ते काही ठिकाणी राहून जातात, पण तरीही एका दिवसात बऱ्यापैकी पोलीस भरती कव्हर होईल। त्याच्यानंतर मुदतवाढ मिळेल का? लक्षात घ्या की ऑलरेडी तुम्हाला 7 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली होती। भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे। 8 डिसेंबर नंतर अर्जाची छाननी होईल। पात्र उमेदवारांची फेब्रुवारी पासून मैदानी चाचणी सुरू होईल असं देखील सूत्रांनी सांगितलेलं आहे की आता मुदतवाढ मिळणार नाही, म्हणून जे उमेदवारांनी मागच्या वेळी रिस्क घेतली होती, फॉर्म भरले नव्हते, सगळ्यांना भरू दिले, कोणाला मुंबईला, कोणाला ठाणेला, कोणाला पुण्याला, आणि त्यांना वाटलं की आपण सगळ्यात कमी फॉर्म बघू आणि टाकून देऊ, त्यांचा तो जुगार, त्यांचा तो सगळ्या काही गोष्टी चालून गेलं। पण मित्रांनो, आता ती गोष्ट करू नका, कारण की आता डायरेक्ट मग तुम्ही त्या परीक्षेलाच मुकून जाणार। तर त्याच्यापेक्षा बेस्ट वे आहे की आता भरपूर झालं, कुठं फॉर्म किती आले हे बघणं, आता तुम्ही मुकाट्याने तुमचे फॉर्म जे आहे तर ते भरून मोकळे होऊन तुमची मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेला पण तुम्हाला थोडा चांगला वेळ मिळतो इथं, ही एक चांगलीच गोष्ट आहे। तर लेखी परीक्षेची देखील तुम्ही तयारी जी आहे तर ती व्यवस्थित पद्धतीने केली पाहिजे। या लेखी परीक्षेची तयारी करून घेण्यासाठीची आपली सुरेश बारगळ सर लिखित पुस्तकं आहेत, तर ती पुस्तकं तुम्ही नक्की ऑर्डर करू शकतात। आणि महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आपण जिल्हा दर्शन नावाची एक सिरीज सुरू करत आहोत, ज्याची अनाउन्समेंट नुकतीच मागच्या व्हिडिओमध्ये केलेली, ते पण तुम्ही अवश्य पहा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।